जय शिवराय मित्रांनो, आत्ता जो काय तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ बघितला तो क्रिएट करणं एकदम इझी आहे. आपण एडिटिंग पूर्ण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहे, त्यामुळे जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लाईट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे येऊन मी जे काय तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे ते सर्व डाउनलोड करून घेऊन जे काय बीट मार्क आणि चेक इफेक्टच्या लिंक आहेत त्यावर क्लिक करून सिम्पली आपल्याला लाईट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर जे काय बीट मार्क आणि चेक इफेक्ट इम्पोर्ट केलेलं आहे आपल्याला दिसून येईल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्कवरती क्लिक करायचं आहे. इथे येऊन आपल्याला काय करायचं आहे, आपण जे काही लेयर्स दिलेले आहेत मला इथे लेयर आणि अशा प्रकारे ग्रुप्स बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या बीटवरती यायचं आहे. इथे येऊन ग्रुप नंबर 2 वरती क्लिक करून इथे कलर अँड एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करून दुसऱ्या नंबरचे जे काय आपले PNG आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला कलर अँड फिलला क्लिक करायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला लास्ट ऑप्शनला क्लिक करून गॅलरी ओपन करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला जे इमेज ॲड करायचं सिम्पली ते ॲड करून प्लस चिन्हावरती क्लिक करू शकता. अशा प्रकारे इमेज ॲड होऊन जाईल. तर मी डेमोसाठी हे इमेज घेतलं आहे. तुम्ही या जागी तुमचं कोणतं इमेज घेऊन हा व्हिडिओ तयार करू शकता. आता पुन्हा यातून बॅक यायचं आहे. तर जे आपण इमेज आत्ता इथे ॲड केलेलं आहे तेच इमेज आपल्याला पुन्हा इथे सिम्पली इथे ॲड करून अशा प्रकारे ते पूर्णपणे झूम करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या वेटपर्यंत जाऊन जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला जो काय आपण ग्रुप इथे एडिट केलेला आहे त्या ग्रुपच्या खाली आपल्याला बरोबर इथे ही लेअर जी काय ती घेऊन यायचं आहे. आणि जर का ग्रुपची लेंथ इथे कमी झाली असेल तर आपल्याला इथे लेंथ वाढून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या इमेजला क्लिक करून ब्लेंडिंगवरती क्लिक करून अशी जी काय ऑपोसिटी आहे ती इथं 40% करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं ऑपोसिटी 40% होऊन जाईल. पुन्हा आपल्याला सेम पुढच्या ग्रुपवरती येऊन पुढचा आपल्याला इमेज जे काय असेल ते इथं ग्रुपला क्लिक करून एडिट करून घ्यायचं आहे. पुढचा इमेज सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे गॅलरीतून काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे. आणि जे इमेज आपण इथं ॲड केलेलं आहे तेच इमेज सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा त्या बीटवरती येऊन इथं ॲड करून घ्यायचं आहे. आणि ते इमेज ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे जे काय इमेज आहे ते इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे, झूम करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटला जाऊन बरोबर त्या बीटपर्यंत करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला हे इमेज ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे. ग्रुपच्या खाली घेऊन पुन्हा आपल्याला इमेज क्लिक करून याची ऑपोसिटी 40% इथं करून घ्यायचं आहे. तर असं आपले जेवढे पुढे ग्रुप्स आहेत त्या प्रत्येक ग्रुपला आपल्याला इथे इमेज ॲड करायचं आहे आणि ते पुढे इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर हे ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो काय पुढचा 9.18 सेकंडचा बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला पुढचे इमेजेस ॲड करून 3 डॉटला क्लिक करून कंपोजिशन एरियावरती क्लिक करून अशा प्रकारे इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. आणि यांची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटला इथे एक इमेज ॲडजस्ट करून बरोबर ते इथे पुढच्या बीटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आपण सगळे इमेजेस जे काय असेल ते ॲड करून घेऊया आणि इथे इमेजेस ॲडजस्ट करून घेऊया. आणि जे काय आपले बाकीचे राहिलेले ग्रुप्स आहेत मागचे ते सिम्पली तुम्ही इथे ॲड अशा प्रकारे करून घ्या आणि एडिटही करून घ्या. इथं आपण सिम्पली सगळे जे काही इमेज आहेत तिथे ॲड करून फुल स्क्रीन करून घेऊया. जेवढे आपले बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटला सिम्पली आपल्याला एक इमेज अशा प्रकारे प्रत्येक बीटला इमेज ॲड करत जायचं आहे. तर आपण इथे शेवटचं इमेज ॲड केलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, सिम्पली इथे हे सगळे इमेजेस ॲड करून फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर ज्या काय आपल्या 2 लेअर आहेत त्या आपल्याला समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती इथं घेऊन यायचं आहेत. अशा प्रकारे आपल्याला लेअर सगळ्यात वरती घेऊन यायचं आहेत. पुन्हा इथून बॅक यायचं, शेक इफेक्टला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर आपली जी काय सगळ्यात पहिली शेक इफेक्टची इमेज आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्टला जायचं आहे. 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. इथून हा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला बीट मार्कवरती यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला 9.18 सेकंडच्या बीटला यायचं आहे. आणि जे काय आपलं सगळ्यात पहिले इमेज आहे त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला एक इमेजचा गॅप देऊन त्याच्या पुढचं जे काय आपलं म्हणजेच 13.22 सेकंडचा इमेज आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुढचं एक इमेज सोडून आपल्याला त्याच्या पुढच्या इमेजला हा इफेक्ट इथं अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे प्रकारे आपल्याला एकाड एक इमेज आहे तर हा जो काय आपण कॉपी केलेला इफेक्ट आहे तो इथे पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे ते इफेक्ट पेस्ट झालेला आहे. पुन्हा यातून बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्टला यायचं आहे आणि आपली जी काय 2 नंबरची इफेक्टची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा बीट मार्कवरती येऊन आपल्याला 9.18 सेकंडच्या बीटला यायचं आहे. तर इथं आपण आत्ता इफेक्ट पेस्ट केलेला आहे. असं जे काय पुढचं इमेज आहे म्हणजेच 11.21 सेकंडच्या बीटला येऊन आपल्याला आत्ता कॉपी केलेला इफेक्ट त्या इमेजला पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला 15.25 सेकंडच्या बीटला इफेक्ट कॉपी करून पेस्ट करून घ्यायचा आहे. असं आपल्याला राहिलेल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला इथे व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. तर जे तुम्ही इथे पुढचे ग्रुप्स आलेले आहेत ते इथे एडिट करून घ्या. अशा प्रकारे इथं मी तुम्हाला दाखवलेले आहेत. त्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे.